फाइंड द व्हॅल्यू ऑफ सेक 240 डिग्री. आता 240 हा कोन, हा अँगल आपण दोन पद्धतीने लिहू शकतो. एक तर आपण 270 वजा 30 किंवा 180 अधिक 60 असा सुद्धा हा अँगल घेऊ शकतो. म्हणजे पाय प्लस 60 डिग्री किंवा 3 पाय डिवाइडेड बाय 2 मायनस 30 डिग्री. तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने अँगल घेतला तरी चालतो. तरी ते आपण ह्या पद्धतीने घेऊ, पाय प्लस 60 डिग्री. सेक 240 डिग्री इक्वल टू सेक 180 डिग्री प्लस 60 डिग्री. सेक पाय प्लस 60 डिग्री. नाउ यूज फॉर्म्युला trigonometric ratios of allied angles. Now sec in bracket n pi by 2 plus minus theta equal to plus or minus, here n is even, so take here sec theta when n is even integer or even number म्हणजे सम संख्या. आता इथे फक्त पाय आहे म्हणजे इथे n इक्वल टू किती असणार आहे 2 पाय डिवाइडेड बाय 2 मीन्स पाय. therefore here n is even number, so use this formula. And theta is here 60 degree and this plus minus depends upon quadrant in which that angle lies. म्हणजे हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे त्यानुसार प्लस मायनस ठरणार आहे. Now sec means what? Sec means 1 upon cos. Sec theta means 1 upon cos theta. Plus minus sec 60 डिग्री. पण आता इथं प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं हे हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे त्यानुसार ठरवायचं. तर आपण कोऑर्डिनेट सिस्टीम काढून घेऊ. x axis negative x axis, y axis negative y axis. Pi plus 60 degree, 180 plus 60 means third quadrant. This angle lies in third quadrant. हा angle third quadrant मध्ये आहे. Pi plus 60 degree. Now cos means what? By definition cos means x coordinate. X coordinate. And in third quadrant on x axis all numbers are negative. Therefore take here sec also negative, because cos negative, sec is also negative. Cos means x coordinate and all numbers on this axis is negative. Therefore cos negative, therefore sec also negative. Negative sec 60 degree means negative 1 upon cos 60 degree. Now cos 60 is 1 upon 2. Therefore negative 1 upon half means negative 2. Sec 240 डिग्री ची व्हॅल्यू किती आहे निगेटिव्ह 2. सेक निगेटिव्ह 855 डिग्री ह्याची इथे आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता इथे हा निगेटिव्ह अँगल आहे, बट वी नो दॅट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ निगेटिव्ह अँगल्स. Sec means 1 upon cos and cos negative theta means positive cos theta. Therefore sec negative theta means sec theta. तर इथे निगेटिव्ह असलं तरी आपल्याला इथे पॉझिटिव्ह घ्यायचंय, कारण तर हे फॉर्म्युले तुम्ही पाठ करा. ह्या आयडेंटिटी ज्या आहेत फंडामेंटल तुम्हाला पाठ पाहिजे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह sec 855 डिग्री.
सेक 855 ह्याचे आपल्याला व्हॅल्यू काढायचे. तर आधी 855 ला आपण 360 ने आपण इथे भाग देऊ. 5, 3 and 1. 2 into 360 plus 185 means 855. Sec 2 into 360 degree plus 135 degree. आता हा अँगल घ्यायची गरज नाहीये, कारण इथे राऊंड आपल्याला माहिती कोऑर्डिनेट सिस्टीमवर 360 ला एक राऊंड होतो, नंतर पुढे अजून एक, आणि इथे हे 2 राऊंड झाले 360 चे. मग फक्त आपल्याला हाच अँगल घ्यायचा आहे. टेक सेक 135 डिग्री. आता हा अँगल जर आपण कोऑर्डिनेट सिस्टीमवर आपल्याला दाखवायचा असेल 855 अँगल, तर 2 into 360 म्हणजे 2 राऊंड 360 चे होणार आहे. इथून हा अँगल निघणार आहे 90, 180, 270, 360. परत असा राऊंड पूर्ण होऊन हे 720. इथे 720 होतात आणि त्याच्या पुढे 135 म्हणजे हा सेकंड क्वाड्रंटला 90 प्लस 45 डिग्री. 135 डिग्री मीन्स 90 डिग्री प्लस रिमेनिंग 45 डिग्री, म्हणजे हा अँगल येतो सेकंड क्वाड्रंटला. हा पूर्ण अँगल किती आहे 855 डिग्री. 855 डिग्रीचा हा आपण अँगल इथे शो केलेला आहे. आणि हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे तर सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. नाउ सेक π/2 90 मीन्स π/2 प्लस 45 डिग्री. आता परत इथे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स और रेशोज ऑफ अलाइड अँगल्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. आता इथे n इक्वल टू 1 आहे, त्यामुळे n इज हिअर ऑड. सो सेक n π/2 प्लस मायनस थीटा इक्वल टू सेकचा आता काय होणार कोसेक होणार, प्लस मायनस कोसेक थीटा होणार. वेन n इज ऑड, ऑड इंटीजर और ऑड नंबर म्हणजे विषम संख्या. आता इथे n इक्वल टू 1 आहे अँड 1 इज ऑड नंबर, देअरफॉर यूज दिस फॉर्म्युला. तर इथे कोसेक थीटा होणार आहे. थीटा किती आहे इथे थीटा आहे 45 डिग्री. पण प्लस मायनस हे कशावर डिपेंड असणार आहे तर क्वाड्रंटवर, कोणत्या क्वाड्रंटवर अँगल आहे तो. तर हा अँगल आहे सेकंड क्वाड्रंटला. नाउ सेक मीन्स व्हॉट कॉस. तर कॉस हा सेकंड क्वाड्रंटला पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह असतो. कॉस म्हणजे काय तर एक्स कोऑर्डिनेट, तिकडे सगळे नंबर एक्स कोऑर्डिनेट वरचे सगळे एक्स ऍक्सिस वरचे सगळे निगेटिव्ह नंबर आहे, म्हणून आपण इथे निगेटिव्ह घ्यायचंय. आणि थीटा किती घेणार 45 डिग्री. नाउ कोसेक मीन्स व्हॉट, कोसेक मीन्स 1/sin. नाउ cosec 45 degree means 1/sin 45 means 1/√2 means √2. Cosec 45 degree is √2. Negative cosec 45 is √2. Therefore answer is negative √2. Negative √2. Sec negative 855 डिग्री मीन्स निगेटिव्ह √2. आता इथे आपण 90 प्लस 45 डिग्री घेतलेले, तर इथे आपण 180 मायनस 45 डिग्री पण घेऊ शकतो. त्याप्रमाणे सुद्धा आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर इथे आपण 180 मायनस जर घेतलं तर आन्सर हेच येतं का बघायचे. 180 डिग्री मायनस 45 डिग्री मीन्स सेक पाय मायनस 45 डिग्री. आणि इथे n हा इव्हन नंबर आहे, त्याच्यामुळे इथे सेक थीटाच होणार आहे, पण प्लस मायनस आपल्याला ते नंतर क्वाड्रंट वरून ठरवायचे. सेक मीन्स व्हॉट, सेक मीन्स 1/cos अँड पाय मायनस 45 मीन्स सेकंड क्वाड्रंट मध्ये हा अँगल आहे आणि कॉस इज हिअर
negative, therefore sec is negative. So take negative sign, negative sec 45 degree. Now sec means 1 upon cos 45 degree, and cos 45 is 1 upon root 2, therefore negative root 2. Sec negative 845 degree is negative root 2. तर असा जरी ह्या पद्धतीने जरी सोडवला तरी चालेल. कोसेक 780 डिग्री. आता हा अँगल आपल्याला जर कोऑर्डिनेट सिस्टीमवर दाखवायचा आहे, एक्स ॲक्सिस निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस निगेटिव्ह वाय ॲक्सिस. ते 780 ला आपण आधी 360 ने डिवाइड करू. 360 2 जा 2 7 20 6 and 0. 2 into 360 means cosec 2 into 360 degree plus 60 degree. म्हणजे दोन राऊंड होणारे 360 चे आणि नंतर 60 डिग्री हा अँगल दाखवायचा. याचा अर्थ हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? हा अँगल आहे फर्स्ट क्वाड्रंटला. आता हा अँगल आपण दाखवू. इथून 90 180 270 360 इथे एक राऊंड झाला 360 चा, हा दुसरा राऊंड 360 चा आणि रिमेनिंग 60 डिग्री. हा पूर्ण जो अँगल आपण दाखवला आहे तो 780 डिग्रीचा दाखवलेला आहे. Cosec, now 360 means 2 pi plus 60 degree. Now 2 pi into 2 pi means 4 pi. Here 4 is even number, even integer. Therefore use formula trigonometric ratios or functions of allied angles. The formula for cosec n pi divided by 2 plus minus theta equal to plus minus cosec theta. Cosec चं cosecच राहणार आहे when n is even number. म्हणजे इथे आन्सर प्लस मायनस कोसेक 60 डिग्री येणार. फर्स्ट क्वाड्रंटला आहे त्याच्यामुळे कोसेक पॉझिटिव्ह असणार आहे का निगेटिव्ह? इन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हे पॉझिटिव्ह आहेत. कोसेक मीन्स व्हॉट? 1 upon sin, and here sin is positive, therefore cosec is also positive, therefore positive cosec 60 degree. म्हणजेच 1 upon sin 60 डिग्री म्हणजेच 1 upon root 3 upon 2 equal to 2 upon root 3. Cosec 780 degree equal to 2 upon root 3. दहावं गणित आहे कॉट निगेटिव्ह 1110 डिग्री. इथे परत ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ फंक्शन्स ऑफ निगेटिव्ह अँगल्स. कॉट निगेटिव्ह थीटा मीन्स निगेटिव्ह कॉट थीटा. तर ही आयडेंटिटी हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. आता इथे आपण 1110 ला 360 ने भाग देऊ. 3 into 360 plus 30 degree equal to negative cot in bracket 3 into 360 degree plus 30 degree. आता हा अँगल घ्यायची गरज नाहीये, फक्त आपल्याला 30 डिग्रीचा अँगल घ्यायचा आहे. निगेटिव्ह कॉट 30 डिग्री मीन्स 1 upon tan 30 degree. Now tan 30 means what? Sin upon cos. Sin 30 upon cos 30 means 1 upon 2 divided by root 3 upon 2. 2 कट झाले 1 upon root 3 is tan 30 degree.
means negative 1 upon root 3. Tan 30 degree is 1 upon root 3. Therefore, answer negative root 3.